आपण आपल्या पुराणकथा आणि दंतकथांमधील अद्भुत कथा ऐकता आलो आहोत। या कथांमधील अनेक पात्रे आणि घटना लोकांच्या श्रद्धेमध्ये इतक्या खोलवर रुजल्या आहेत की त्या त्यांच्या वास्तवाचा एक भाग बनल्या आहेत। प्रत्येक मंदिराची एक कथा असते, प्रत्येक दगडामध्ये एक आठवण दडलेली असते आणि काही ठिकाणे ही केवळ तरती भक्ती, श्रद्धा आणि रहस्य यांची जिवंत पाने असतात। आज माझा प्रवास मला उत्तर कर्नाटकात घेऊन आला आहे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बेळगाव नगरी। बेळगाव म्हटले की सर्वप्रथम आठवते ते प्रसिद्ध कुंदा हे गोड पक्वान, पण या गोडव्याच्या पलीकडे येथे दडलेला आहे एक प्राचीन आणि दिव्य आध्यात्मिक वारसा। आणि आज मी उभा आहे या पवित्र कपिलेश्वर मंदिरासमोर। ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಒಂದು 5700 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸದದು। ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಒಂದು ಮಹಾ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ। ಈ ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಕಪಿಲ ಮಹಾಮುನಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿ ಆ ಶಿವನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿದ। भगवान शिवाला समर्पित असलेल्या या मंदिराचा इतिहास हजारो वर्षे मागे जातो अशी श्रद्धा आहे। त्रिनेत्रधारी, संहार आणि परिवर्तनाचे अधिपती महादेव मुक्काळना शिवशंकर यांच्या कृपेने पावन झालेली ही भूमी आजही भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते। मी तुम्हाला ही कथा का सांगत आहे, कारण ही केवळ एका मंदिराची कथा नाही, ही काळाच्या प्रवाहाची कथा आहे, पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या श्रद्धेची कथा आहे आणि आजही या प्राचीन भिंतींमधून जिवंत असलेल्या दंतकथांची कथा आहे। चला तर मग कपिलेश्वराच्या या पवित्र आध्यात्मिक विश्वात प्रवेश करूया आणि जाणून घेऊया या दिव्य स्थळाचा इतिहास, चमत्कार, परंपरा आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला वारसा। शिवाच्या शोधाने आम्हाला आज सुंदर बेळगावी शहरात आणले आहे। शंभो 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 शंकरा शंभो। उत्तर कर्नाटकातील बेळगाव शहराच्या शहापूर परिसरात वसलेले पवित्र कपिलेश्वर मंदिर हे या प्रदेशातील सर्वात प्राचीन आणि पूजनीय शिवमंदिरांपैकी एक मानले जाते। भक्तांच्या प्रेमाने या मंदिराला दक्षिण काशी असे संबोधले जाते। या दिव्य तीर्थक्षेत्राला अत्यंत मोठे आध्यात्मिक महत्त्व लाभले आहे। अशी श्रद्धा आहे की 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा कपिलेश्वर महादेवांच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही। ओम नमः शिवाय। नमस्ते अस्तु विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय शंकराय श्रीमन्महादेवाय नमः। ಈ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಕಪಿಲೇಶ್ವರನಲ್ಲಿ ಒಂದು ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಒಂದು 5700 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸದದು। ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಒಂದು ಮಹಾ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ। ಈ ಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಕಪಿಲ ಮಹಾಮುನಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿ ಆ ಶಿವನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿದ। ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಆದಮೇಲೆ ಆ ಶಿವನಿಗೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಈ ಶಿವನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಅಂತ ಹೆಸರು ಬಂತು। ಈ ಕಪಿಲ ಮಹಾಮುನಿಗಳು ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈ ಸತಿ ಅನಸೂಯ ನೀವು ಕತೆ ಕೇಳಿರ್ಬೋದು। ಸತಿ ಅನಸೂಯ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರಿಗೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳನ್ನು ಮಾಡಿ ತನ್ನ ಹಾಲನ್ನು ಉಣಿಸಿದಂಥ ಮಾತೆ, ಆ ಮಾತೆಯ ತಮ್ಮನಾದಂಥ ಶ್ರೀ ಕಪಿಲನಾಥ ಮುನಿಗಳು ಇವರು ನಾಥಪಂಥಿ ಸಂಪ್ರದಾಯರು। ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯ ಅಂದರೆ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂದೆ ಕುಂತಲ್ಲಿ ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯ ಎಲ್ಲ ನವನಾಥರಿದ್ದಾರೆ, ಗೋರಖನಾಥ, ಮಚ್ಚಿಂದ್ರನಾಥ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ನವನಾಥ ಮಂದಿರ ಇದು। ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಕಲಿಯುಗ ಕಪಿಲೇಶ್ವರ, ಕಲಿಯುಗ ಕಾಮಧೇನು, ಕಲಿಯುಗ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ಒಂದು 12 ವರ್ಷಕ್ಕೆ ನಡೆಯುವಂಥ ಸಿಂಹಸ್ಥ ಕುಂಭಮೇಳ ಅಂತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ನಾಸಿಕದಲ್ಲಿ ನಡೀತದೆ ಅದು 12 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ। ಲಕ್ಷಾಂತರ ನಾಗಾ ಸಾಧುಗಳು ಬರ್ತಾರೆ। ಆ ಸಾಧುಗಳು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಗುಡಿಗೆ ಬರ್ತಾರೆ। ಯಾಕಪ್ಪ ನಾಗಾ ಸಾಧುಗಳು ಬರ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ನೀವು ಕೇಳಿರೋ ಪರಶುರಾಮರವನ್ನು ದ್ವಾಪಾರ ಯುಗದಲ್ಲಿ ಒಂದು
ಆದಂಥ ಕತೆ. ಪರಶುರಾಮರು ಎಲ್ಲ ಕ್ಷತ್ರಿಯರನ್ನು ಸಂಹರಿಸಿದ ಮೇಲೆ ಅವರ ಕೊಡಲಿಗೆ ಅತ್ಯಂತ ರಕ್ತದ ಕಲೆ ಹೋಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಒಂದು ಜಗತ್ತಿನಂತ ಸಂಚಾರ ಮಾಡ್ತಿರಿದ್ರು. ಅವರ ಕೊಡಲಿಗೆ ಹತ್ತಿದ ರಕ್ತ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅವರು ಅಲ್ಲಿ ನೆಲೆಸ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಅದೇ ಬಂದ ತರನಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಆ ನಾಗಾಸಾಧುಗಳು ಬರ್ತಾರೆ. 12 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ನಡೆಯುವಂಥ ಇದು ಸಿಂಹಸ್ಥ ಕುಂಭಮೇಳ. ಈ ಕುಂಭಮೇಳದ ಅವರು ನಾಗಾಸಾಧುಗಳು ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರ್ರಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಪರಶುರಾಮರು ಯಾವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಗುಡ್ಡಗಾಡು ಇರಲಿ ಕಂಟಿರಲಿ ಮುಳ್ಳಿರಲಿ ಅದೇ ಥರ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆ ಥರ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು 3 ದಿವಸ ವಸ್ತಿ ಇರ್ತಾರೆ. बेळगावातील कमलबस्ती परिसरात सापडलेल्या शिलालेखांनुसार आणि ऐतिहासिक नोंदींनुसार या मंदिराचा इतिहास 11व्या ते 12व्या शतकापर्यंत मागे जातो. मात्र स्थानिक परंपरा आणि लोककथांनुसार हे मंदिर त्याहूनही अधिक प्राचीन असून अनेक शतकांपासून येथे अखंड भक्ती आणि दैवी चैतन्य नांदत आहे. या मंदिराची वास्तुकला प्राचीन कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या स्थापत्य शैलीचा सुंदर संगम दर्शवते. मंदिरातील कलाकुसर, दगडी बांधकाम आणि शिल्पवैभव हे आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वकाळ कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तसेच आसपासच्या भागांतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेष पूजा, रुद्राभिषेक आणि विविध धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होतात. त्यावेळी संपूर्ण परिसर भक्तिगीतांनी, घंटानादाने, धूपाच्या सुगंधाने आणि शिवनामाच्या गजराने दुमदुमून जातो. शंभो हर हर महादेव. हे जे दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आहे ह्याबद्दल मी कुणाला काही सांगायची गरज नाही आहे, कारण हे भरपूर लोकप्रिय मंदिर आहे. आणि गेले 7 ते 8 वर्ष मला शंभो स्वतःहून सेवेला बोलवून घेतात. त्याच्यामुळे एक टाईममध्ये मला खूप टेन्शन होतं, मी डिप्रेशनमध्ये होते, काही असं पर्सनल प्रॉब्लेम्समुळे मी खूप गुंतागुंतीमध्ये अडकले होते. खरं जेव्हापासून शंभोंच्या सेवेला यायला लागले या त्यांनी बोलून घेत झालेत तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये खूप काही बदल घडलेत. आणि जसं जसं त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेत आहेत या मी करत आहे तेव्हापासून माझं फक्त हसतच असते. सगळ्यांना किती होईल तेवढं पॉझिटिव्ह सांगते, कसं सेवा करायचं, काय करायचं. या कोणी काही चुकत असेल तर त्यांना शंभूंचा आशीर्वाद म्हणून त्यांना आम्ही सगळ्यांना गाईड करतोय आणि जेवढं होईल तेवढं सेवा करायचा प्रयत्न करतोय. जसं मला खूप काही बदल घडलेत, माझ्या घरातल्यांमध्ये पण खूप काही घडत असतीलच. मग त्याच्यासाठी मी शंभोंशी खूप 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 मनापासून आभारी आहे की त्यांनी मला स्वतःहून सेवेला बोलून घेत आहेत, या माझ्याकडून सेवा करून घ्यायला लागलेत. कपिलेश्वर मंदिर केवळ आपल्या प्राचीन इतिहासासाठीच नव्हे तर येथे लाभणाऱ्या गहन आध्यात्मिक अनुभूतींसाठीही प्रसिद्ध आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार येथे मनोभावे केलेली प्रार्थना आणि रुद्राभिषेक यांमुळे मनःशांती, आरोग्य, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होतात. या मंदिराचा संबंध कालभैरवाच्या उपासनेशीही अतिशय जवळचा आहे. कालभैरव भक्तांचे सर्व संकटे, अडथळे आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतात अशी श्रद्धा आहे. शतकानुशतके अनेक संत, योगी आणि आध्यात्मिक साधक या पवित्र स्थळी ध्यानधारणा करत आले आहेत. येथील दैवी स्पंदनांनी त्यांना सदैव आकर्षित केले आहे. मंदिरात प्रवेश करताच मनाला एक विलक्षण शांतता आणि दैवी ऊर्जा अनुभवास येते असे अनेक भाविक सांगतात. कपिलेश्वर मंदिराचे पवित्र वातावरण कैलास पर्वताशी संबंधित त्या दिव्य आध्यात्मिक अनुभूतीची आठवण करून देते. नमस्कार, मी राहुल जयवंत कुर्णे, कपिलेश्वर मंदिर अध्यक्ष. शिवरात्रीमध्ये पालखी उत्सव होतो. रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक अशा विधी होतात. त्याच्यानंतर सायंकाळी पालखी होते. पालखी झाल्यानंतर महाआरती होते आणि शंभो महादेवांचा उत्साह म्हणून आपण तो फार मोठ्या प्रमाणात करतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी बेळगाव नगरीमधल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन असतं. नमस्कार, हर हर महादेव. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर बेळगाव येथे सर्व भक्तांचं स्वागत आहे. मी राजू भातकांडे या मंदिरच्या ट्रस्ट कमिटी मेंबर आहे. हे जवळजवळ 5000 वर्ष पुरातन मंदिर आहे अशी आख्यायिका आहे. या मंदिरात 8व्या शतकामध्ये आदि शंकराचार्य यांनी इथं
भेट दिलेली होती. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, मग महात्मा गांधी, लोकमान्य गंगाधर टिळक. आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या याची पॉझिटिव्ह एनर्जी चेक केला असता मुंबईहून एक टीम मागून गेली होती. ती पॉझिटिव्ह एनर्जी चेक करते आणि ही चेक करत असताना त्यांनी जे तंत्र वापरलं असतं ते लॅकर अँटिना म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी मोजत असतात. तर ती बोवीज फ्रिक्वेन्सीमध्ये काउंट होत असते. तर ज्यावेळी त्यांनी इथं बोवीज इथे यंत्र घेऊन आत गाभाऱ्यात प्रवेश केला तर त्यावेळेला 1,05,000 बोवीज फ्रिक्वेन्सी इतकी पॉझिटिव्ह एनर्जी तिथं उपलब्ध आहे. कपिलेश्वर मंदिराच्या या पवित्र प्रवासाच्या अखेरीस एक गोष्ट स्पष्ट होते. हे केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि आध्यात्मिक शक्तीचे एक जिवंत केंद्र आहे. जर आपण कधी बेळगावला भेट दिली तर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी येऊन भगवान कपिलेश्वरांचे दर्शन घेण्याची संधी नक्कीच गमावू नका. येथे अनुभवता येणारी दैवी ऊर्जा आणि आध्यात्मिक शांतता आपल्या आयुष्यात अविस्मरणीय हा पवित्र प्रवास आमच्या सोबत अनुभवण्यासाठी धन्यवाद. असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि भक्ती दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा. नमः शिवाय. शंभो स्वयंभो, शंभो स्वयंभो, हर 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 महादेव, हर 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 महादेव. शंभो 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 शंकर. शंभो 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 शंकर. शंभो